टीव्ही 9 मराठी एंटरटेनमेंट स्पेशल चंदेरी दुनिया बॉलिवूड विशेष। मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता म्हणजे संतोष जुळेकर। मराठी चित्रपट, नाटक आणि वेब विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर संतोष जुळेकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली। छावासारख्या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या संतोष जुळेकर यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं, पण तुम्हाला माहिती आहे का, एक काळ असा होता की संतोष जुळेकर थेट बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार होता। आणि केवळ एकत्र कामच नाही तर या चित्रपटात संतोष जुळेकर यांना दीपिका पदुकोणच्या पतीची भूमिका मिळाली होती। होय, ऑडिशन झाली, संतोष जुळेकर यांची निवड झाली, चित्रपटासाठी करारही झाला, कॉस्ट्युम ट्रायल आणि वर्कशॉपची तयारी सुरू झाली आणि शूटिंग लवकरच सुरू होणार होतं। मात्र ऐनवेळी अशी काही घटनाक्रम घडला की हा संपूर्ण चित्रपट रखडला। मग नेमकं झालं काय आणि संतोष जुळेकर यांच्या हातातून ही मोठी बॉलिवूड संधी कशी निसटली, चला जाणून घेऊया आजच्या संपूर्ण कहाणीमध्ये। संतोष जुळेकर यांच्या मराठी नाटकाचे आणि चित्रपटांचे फोटो, त्यांच्या अभिनयातील विविध भूमिका, हिंदी चित्रपटातील दृश्य। संतोष जुळेकर हे मराठी मनोरंजनातील एक लोकप्रिय आणि गुणी कलाकार आहेत। सहज अभिनय, सामान्य माणसाच्या व्यक्तिरेखा जिवंत करण्याची हातोडी आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप, यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं। मराठी चित्रपट सृष्टीत यश मिळवल्यानंतर संतोष जुळेकर यांचा हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवास सुरू झाला। मात्र त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी त्यांना एका विशेष चित्रपटातून मिळाली होती। हा चित्रपट होता दिग्दर्शक आणि संगीतकार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प। या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि दिग्गज अभिनेता इरफान खान प्रमुख भूमिकेत दिसणार होता। दीपिका आणि इरफान यांची जोडी पिंकू नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार असल्याने या प्रकल्पाबद्दल प्रचंड उत्सुकता होती। या चित्रपटासाठी संतोष जुळेकर यांनी ऑडिशन दिली। ऑडिशन दरम्यान त्यांना एक विशेष व्यक्तिरेखा साकारण्यासाठी स्क्रीन देण्यात आली। संतोष यांनी भूमिका समजून घेतली, पात्रात स्वभाव अभ्यासला आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर ऑडिशन दिली। त्यानंतर त्यांची निवड झाली। संतोष जुळेकर यांना चित्रपटात पठारे इन्स्पेक्टर ही भूमिका मिळाली होती। ही व्यक्तिरेखा दीपिकाच्या व्यक्तिरेखेशी जोडलेली होती। संतोष जुळेकर दीपिकाच्या ऑन स्क्रीन पतीची भूमिका साकारणार होता। या भूमिकेतील व्यक्तिरेखा एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची असल्याचं संतोष यांनी मुलाखतीत सांगितलं आहे। मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्याला थेट दीपिका पदुकोण सोबत महत्वाची भूमिका मिळणं ही नक्कीच त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठी सुवर्ण संधी होती। या चित्रपटासाठी संतोष जुळेकर यांची केवळ निवडच झाली नव्हती, तर पुढील प्रक्रियाही सुरू झाली होती। चित्रपटाचा करार करण्यात आला होता, भूमिकेतील तयारी सुरू होती, कॉस्ट्युम ट्रायल होणार होतं, वर्कशॉप तयारी सुरू होती आणि चित्रपटाच्या शूटिंगची वेळ जवळ येत होती। संतोष जुळेकर यांच्यासाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा होता, कारण एका बाजूला बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोण, दुसऱ्या बाजूला अभिनयाचा जादूगार इरफान खान आणि दिग्दर्शनासाठी विशाल भारद्वाज। एका कलाकारासाठी यापेक्षा मोठी संधी कोणती असू शकते। या प्रकल्पाचं नाव त्या काळात राणी असं समोर आलं होतं। या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि इरफान खान प्रमुख भूमिकेत दिसणार होते। चित्रपटाच्या कथानकाबाबत विविध चर्चा सुरू होत्या। काही वृत्तांमध्ये हा प्रकल्प माफिया क्वीन ऑफ मुंबई या पुस्तकातील एका कथेशी जोडला गेला होता। मात्र नंतर निर्मात्यांकडून ही कथा थेट चरित्रपट नसून स्वतंत्र आणि काल्पनिक स्वरूपात विकसित झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं। चित्रपटाच्या तयारीबाबत चर्चा सुरू असतानाच या प्रकल्पाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला। चित्रपटाच्या शूटिंग पूर्वीच इरफान खान यांच्या प्रकृतीबाबत गंभीर बातमी समोर आली। त्यांच्या आजारामुळे चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं। या प्रकल्पात दीपिका पदुकोण यांनाही त्या काळात आरोग्याशी संबंधित अडचणी होत्या, त्यामुळे चित्रपटाच्या नियोजित शूटिंग मध्ये विलंब झाला। पुढे इरफान खान यांच्या गंभीर आजाराचं निदान झालं आणि हा महत्वाकांक्षी चित्रपट पूर्ण होण्याआधीच रखडला। संतोष जुळेकर यांच्या हातातून ही मोठी संधी निसटली, पण संतोष जुळेकर यांनी याबाबत बोलताना केवळ चित्रपट हुकल्याचं दुःख व्यक्त केलं नाही, तर इरफान खान यांसारख्या महान कलाकार गमावल्याचं दुःख अधिक मोठं असल्याचं सांगितलं। इरफान खान यांच्या आजारामुळे दीपिका आणि इरफान यांचा हा बहुचर्चित प्रकल्प अखेर पूर्ण होऊ शकला नाही। काही वर्षांनंतर या कथानकावर पुन्हा काम सुरू झाल्याची चर्चा झाली। या नव्या प्रकल्पासाठी संतोष जुळेकर यांना पुन्हा ऑडिशन देण्याची संधी मिळाली।
विशेष म्हणजे ज्या व्यक्तिरेखेसाठी त्यांनी यापूर्वी निवड झाली होती त्या भूमिकेसाठी त्यांनी पुन्हा ऑडिशन दिली, मात्र यावेळी त्यांची निवड झाली नाही. दुसऱ्या कलाकाराला त्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं. ज्या दिग्दर्शकाने यापूर्वी संतोष जुळेकर यांची निवड केली होती त्याच दिग्दर्शकांच्या नव्या प्रकल्पात पुन्हा संधी न मिळाल्याचं खंत त्यांना काही काळ वाटली. पण संतोष जुळेकर यांनी या गोष्टीला मनाशी धरून ठेवलं नाही. त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रमुख प्रवास सुरू ठेवला. एक मोठा चित्रपट हातातून गेला. दीपिका पदुकोण सोबत काम करण्याची संधी अपूर्ण राहिली. इरफान खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण संतोष जुळेकर यांचा अभिनय प्रवास थांबला नाही. पुढे विशाल भारद्वाज यांनी कुत्ते या चित्रपटासाठी संतोष जुळेकर यांना संधी दिली. अपूर्ण राहिलेल्या त्या प्रकल्पातील संतोष यांच्या कामाची आणि निवडीची आठवण विशाल भारद्वाज यांना होती, असं संतोष यांनी सांगितलं. म्हणजेच एक संधी हुकली, पण त्याच प्रवासाने पुढे दुसऱ्या संधीचा मार्गही खुला केला. तर ही होती मराठमोळा अभिनेता संतोष जुळेकर यांच्या आयुष्यातील एक मोठा पण अपूर्ण राहिलेला बॉलिवूड संधीची कहाणी. दीपिका पदुकोण सोबत भूमिका, इरफान खान यांच्यासोबत काम करण्याची संधी, विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शक, ऑडिशन, निवड, करार, कॉस्ट्युम ट्रायल, वर्कशॉप आणि शूटिंगची तयारी सगळं काही ठरलेलं असताना हा चित्रपट प्रत्यक्षात होऊ शकला नाही. मात्र एका अपूर्ण संधीने संतोष जुळेकर यांचा प्रवास थांबवला नाही. कारण कलाकाराच्या आयुष्यात एखादी संधी हुकू शकते, पण मेहनत, जिद्द आणि अभिनयाची ओळख कायम राहते. आणि म्हणूनच आजही संतोष जुळेकर मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. मी आहे स्नेहल. आपण पाहत आहोत मराठी एंटरटेनमेंट स्पेशल स्टोरी.